अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणी कुटुंबीय आता पोलिसांवर आरोप करताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी अमोल खोतकरची सुपारी घेतल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। अमोल खोतकर व्यावसायिक आहे आणि त्यामुळे त्याला चोरी करण्याची काय गरज असा सवाल सुद्धा त्यांचे कुटुंबीय उपस्थित करतात आणि या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी सुद्धा यावेळी कुटुंबियांनी केली आहे। सकाळी 5:30 घरी आले, 5 पोलीस पूर्ण घराचं सामान उचलून फेकलं। त्याला काहीच सापडलं नाही, आमच्या घरात काहीच मिळालेलं नाही। ते रात्री 12-1 वाजता का 2 वाजता 3-4 वाजता माझ्या मुलाला खतम करून टाकलं। सुपारी घेतली 2-3 करोड रुपये। आम्हाला चौकशी पाहिजे रे, आम्ही मौत नेणार नाही। इथे नेऊन घेऊन येतो, कमिशनरच्या बंगल्यावर नेऊन टाकून देऊ, आम्ही उपोषणाला बसणार आहे। मेलं तर हरकत नाही, आमचं लेकरं गेलं एकूण तर एक, आम्ही जीवन जाऊन काय उपयोग नाही। मारून टाकलं या कुत्र्यांना 2-3 करोड रुपये घेऊन। 4 कंपनीचा मालक येतो माझा। इथे आले, इथे बघते तो मरून पडलेला आहे। ह्या लोकांनी त्याला मारून टाकलंय, एन्काउंटर केलेले आहे आणि हे एन्काउंटर फक्त पर्सनली दुश्मनीमधून झालेलं आहे। पोलिसांनी सुपारी घेतली आहे त्याची आणि सुपारी घेऊन त्याला शूट केलेलं आहे, कारण त्याला सरळ त्याला मारण्याचे काहीच त्यांच्याकडे रस्ता नव्हता। म्हणून त्यांनी त्याच्यावर काहीतरी गुन्हा टाकून खोटं बोलून त्याला फसवून की हा गुन्हेगार आहे, कारण तो गुन्हेगार नाही आहे, तो व्यावसायिक माणूस होता। त्याची स्वतःची हॉटेल होती, त्याचे खूप धंदे होते, त्याला गरजच नाही आहे चोरीबिरी करायची। त्याच्याकडे पैसा वगैरे पडलेला आहे भरपूर। तो स्वतःच्या हॉटेलचा मालक होता। जोपर्यंत मी जिवंत आहे मी इथेच बसून राहणार, मी काही बॉडीला हात पण लावणार नाही, मी काही खाणार पण नाही, काही पिणार पण नाही।